जीवनामध्ये शिक्षण आणि व्यावहारिक ज्ञान या दोन्ही गोष्टीचा कुठेही संबंध येईल असं दैनंदिन जीवनामध्ये दिसून येत नाही. म्हणजे अगदी शिक्षणाच्या वेगवेगळ्या पदव्या घेतल्या असतील, वेगवेगळ्या पदवीच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेतलेलं असेल आणि हे शिक्षण घेतल्यानंतर तो व्यक्ती समाजभिमुख नसेल, समाजाच्या उन्नतीचा विचार करत नसेल, तर त्या शिक्षणाचा फायदा नाही आहे. परंतु शिक्षण न झालेला, शिक्षण कमी झालेला व्यक्ती जर समाजाच्या उन्नतीचा विचार करत असेल आणि समाजाच्या दृष्टिकोनातून त्याची प्रगतीची दृष्टी त्या शिक्षण न घेतलेल्याकडे जर असेल, तर खरंच आपल्याला वाटतं की शिक्षण आणि व्यावहारिक ज्ञान याच्यामध्ये कुठंही जवळीकता त्या ठिकाणी वाटत नाही. त्याचं कारण या दृष्टिकोनातून विचार करायचा आहे की शिक्षण घेणारी लोक स्वतःसाठी जगणारी असतात आणि व्यावहारिक ज्ञान असणारे लोक ही सामाजिक दृष्टिकोनातून जगत असतात. म्हणून या दृष्टिकोनातून विचार प्रत्येकानं केला पाहिजे की शिक्षण घेत असाल तर शिक्षण फक्त अलीकडच्या काळात नोकरीसाठी शिक्षण घेतलं जातं आणि म्हणून त्या मानसिकता त्या शिक्षण घेणाऱ्या व्यक्तीची होते की नोकर बनायचं आहे आपल्याला. परंतु ज्यावेळेस हा व्यावहारिक ज्ञान असणारा जो व्यक्ती असेल, तो कमी शिकलेला असेल किंवा शिकलेलाच नसेल, तरी तो काय करतो की समाजभिमुख दृष्टिकोनातून तो काम करायला लागतो. म्हणून समाज मनावर राज्य करायचं असेल तर व्यावहारिक ज्ञान खूप महत्त्वाचं आहे आणि हे सर्व युवकांनी लक्षात घेतलं पाहिजे. धन्यवाद.